जळगाव शहरातील वाघनगर व कोल्हे हिल्स परिसरात नागरिकांना तब्बल 15 दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्याने संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। पाणी टंचाईमुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी या रहिवाशांनी यावेळी केली आहे। वाघनगर परिसरातील रहिवाशांना नियमित पाणी मिळत नसल्याने टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असून त्यासाठी नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून दैनंदिन जीवनावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। यावेळी 8 दिवसाच्या आत वाघनगर व कोल्हे हिल्स परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करू असा इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आला आहे। आगामी काळात पावसाळी अधिवेशन हे आयोजित करण्यात आले असून प्रश्न न सुटल्यास ते अधिवेशन स्थळी नागरिकांचा भव्य हंडा मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधू असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्याच मतदारसंघात असून नागरिकांना पाणी देऊ शकत नाही का, यामुळेच आमच्यावर ही वेळ आली असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे युवा महानगर अध्यक्ष मनोज अडकमोल व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील व परिसरातील नागरिकांनी याबाबत अधिक माहिती दिली। आज दिनांक 19 जून रोजी दुपारी 12 वाजता यावेळी जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। वाघनगरचा वासी आणि कोल्हे हिल्स परिसरातील वासियांचा अत्यंत एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे। 10 वर्षापासून इकडे पाण्यासाठी वनवन भटकती लागलेली आहे। नळाला पाणी येत नाही, 15 दिवस झाले पाणी भेटत नाही। 12 वर्षापासून इथले जळगावचे स्थानिक पालकमंत्री जे पाणी पुरवठा मंत्री आहे, पण त्यांचे पाणी पुरवठा मंत्र्याच्या मतदारसंघच हा वाघनगर आणि कोल्हे हिल्स परिसर सावखेडा बुद्रुक ग्रामपंचायत हे त्यांच्या मतदारसंघ येते, पण तरी त्यांना आम्ही 20-50 वेळा भेटून आलेलो आहे। त्यांना आमच्याशी काही घेणं देणं नाही। त्यांना वाटतं आम्हाला इथं मतदान कमी झालं म्हणून आम्ही तुम्हाला इकडे पाणी पुरवठा देणार नाही असा स्पष्ट शब्दात आज 100 लोकांसमोर गुलाबराव पाटील साहेब बोललेले आहे। मी 8 तारखेला निवेदन दिलं होतं कलेक्टर महोदयांना। कलेक्टर महोदयांनी जिल्हा परिषद सीओला पत्र पाठवलं, पण हे जिल्हा परिषद प्रशासन गेंड्याच्या कातडीचं आहे। यांना अजूनपर्यंत साधा मला कॉल पण जिल्हा परिषदेने केलेला नाही आणि साधी दखलसुद्धा घेतलेली नाही। म्हणून आम्ही आज वंचित बहुजन आघाडीमार्फत वाघनगरवासी कोल्हे हिल्स परिसरात नागरिकांना घेऊन आम्ही हा भव्य हंडा मोर्चा काढलेला आहे। आणि जर अजून कलेक्टरला वाटत असेल, जिल्हा परिषदेला वाटत असेल, पंचायत समितीला वाटत असेल की यांच्या हे काही करणार नाही, पण मी यांना जाहीर इशारा देतो इथून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, जर यांनी आमचा विषय मार्गी नाही लावला तर पावसाळी अधिवेशनावर वंचित बहुजन आघाडी वाघनगरवासी कोल्हे हिल्स परिसर नागरिकांना घेऊन धडक पावसाळी अधिवेशनावर तिथं देणार आहे। आणि नाही जरी झालं तर 10 दिवस मी तिथं आमरण उपोषणाला स्वतः बसणार आहे। जर सरकारला खरंच प्रशासनाला खरं वाटत असेल की न्याय द्यायला पाहिजे, स्वतः बिसलेचं पाणी पिता या खासदार फोडायला 85 कोटी यांच्याकडे आहे आणि साधं जलसाठा बांधायला पाणी पुरवठा करायला यांच्याकडे पैसे नाही, म्हणजे यांच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट आहे प्रशासनाकडे नाही आहे। सरकार म्हणतं आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहे। वाघनगरमध्ये काही दुसरे लोक राहतात का? सगळे हिंदू लोक जास्त आहे ना वाघनगरमध्ये। त्यांचे प्रश्न कोण बघणार आहे? यांना फक्त खासदार फोडायला, आमदार फोडायला यांच्याकडे पैसे आहे, पण यांना लोकांना न्याय देण्यासाठी प्रश्न नाही आहे, पैसा नाही आहे। मी मनोज अडकमोल, युवा महानगर अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी। मी जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी ईश्वर पाटील। सर्वप्रथम मी तुमच्या प्रिंट मीडिया, सोशल मीडियाचे खूप आभार व्यक्त करतो की एवढ्या कळकळत्या उन्हामध्ये तुम्ही आम्हाला कव्हरेज देत आहात, खूप आभारी आहे। आणि आमच्या पक्षावतीने वाघनगर परिसरामधील ज्या लोकांसाठी मी मोर्चा काढलेला आहे, मी एवढंच सांगू इच्छितो की प्रशासनाने आणि पालकमंत्र्यांनी, पाणीपुरवठा मंत्र्यांनी याची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा हाच मोर्चा आम्ही पाडदीला तुमच्या घरापर्यंत वळवू शकतो। अजून आम्ही 8 दिवसापूर्वी निवेदन दिलेलं होतं, आता सुद्धा आम्ही इशारा मोर्चा आणलेला आहे। आणि जर आता आम्हाला न्याय नाही मिळाला तर हाच मोर्चा हा सीओकडे किंवा पालकमंत्र्यांच्या घरापर्यंत वळेल। आणि जर तरी पण आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही सर्व लोक तिथे आम्ही अमर उपोषणाला बसू। मी ईश्वर पाटील, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी। मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय, किती दिवसापासून पाण्याची समस्या आहे? आमच्याकडे कधीपासूनच पाण्याची संपत्ती 2-4 वर्षापासून आलं का? पहिले तरी यायचं, पण आता तर अजिबात पाणी येत नाही। 15-15 दिवस होऊन जातात पाण्याला। मग आम्ही काय करायचं? पाणी नाही येत तर पाणपट्ट्या घेतात, घरपट्ट्या घेतात, हा सर्व भरतो आम्ही,
तरी पण पाणी नाही आम्हाला, लाईट नाही आम्हाला, मोठे मोठे साप निघतात आमच्याकडे, मोठे मोठे जनावर निघतात, रोड नाही आमच्याकडे, गटारी नाही आमच्याकडे, काही सोय नाही बिलकुल पाण्याची. पाण्यासाठी वन फिरावं लागतं. आम्हाला वन फिरावं लागतं पाण्यासाठी. टँकर मागावं लागतं आम्हाला पाण्याला. विकत पाणी आणावं लागतंय का? विकत पाणी घ्यावं लागतं ना आम्हाला. यंदा पावसाळा लेट आहे, पाण्यासाठी अजून घातक परिस्थिती होणार आहे. काय होणार मग आता आम्ही काय करायचं त्याच्यामध्ये? हा? आम्हाला पाण्याची समस्या आमची सोडायलाच पाहिजे. आलं का? आता किती दिवसात पाणी येतंय? आता 15 दिवसांनी पाणी येऊन राहिलं आमच्याकडे. नाही पुरत ना आम्हाला पाणी. 15 दिवस कसं काय पाणी पुरणार आहे आम्हाला? मग कल्पना दत्तात्रेच होणार. महिन्यातून 2-2 टँकर घ्यावं लागतं आम्हाला, तरी पाणी पुरत नाही. रोड नाही, काहीच नाही आमच्याकडे. लाईट सुद्धा नाही, रात्री बेरात्री येणं जाणं पडते आम्हाला. रोड नाही, पण तेच काहीच नाही, काही सोय नाही आमच्याकडे. कोण निवडून येते, कोण जाते, काहीच नाही करत कोणी. वाघनगर पोलीस पाणी लय ते 15 दिवस झाले आता अजून पाणी नाही. तरी कसं खराब होईल पाणी? शेतीचं खराब काय होईल? पाणी कसं काय खराब होणार आहे पाणी? एवढ्या दिवस जर तुम्ही पाणी साचवून ठेवता तर आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होतो. साचल्या जाते ना पाणी, एकच घेणं पडते आम्हाला. 4-5 दिवसातून टँकर बोलावं लागते ना. साचवायसारखं पाणी येत नाही ना. काय वागते आता आपली, काय सांगता? पाण्याची समस्या आमची, गटारी, रोड, लाईट सगळंच आहेच नाही आमच्याकडे, काहीच नाही ना. निर्मला मानकर.